मम्मी 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 हॅलो मम्मी. हा बोल ग चंदे, इतक्या दिवसांनी तुला माझी याद आली भाई का? अहो लय मोठी खुशखबर आहे, सांगावं म्हटलं तुम्हाला. आता कुठली खुशखबर? अहो त्या रानादाला का नाही खुनाच्या आरोपाखाली अटक झाल्या. काय? त्या ठोकळ्यानं खून केला? माधुरी बरी आहे ना व? तिचा नाही हो, दुसऱ्याच एका माणसाचा खून केलाय. अगं कुणाचा बी का करना, खून करून जेलात गेलाय ना व? मग झालं तर माझ्या लेकीला जेलात पाठवून लई मजा करत होता ना व? आता खडी फोडत बस जेलात. चंदे मी तर गावभर पेढ वाटणार आहे बघ. वाटा वाटा मम्मी, थोडस पेढ गुपचूप इकडे बी लावून द्या की. लई दिवस झालं मी पेढच नाही खाल्लो. ठेवू का? ठेव की. हा ओरटच आहे. लय घाईत झाले ना तुला चोंबडेपणा करायचे. हा मम्मीचा फोन आलता, मग म्हटलं सांगून टाकूया. खरंच रानादानं खून केलाय तर तुझं नाव येऊ समजा. तुला काय वाटतंय? मला तर झोपत जरी सांगितलं तरी मला खरं वाटणार नाही. रानादा लई चांगला आहे ग मनानं. तूच पत्र काळं बेरं केला असेल. मला तर वाटते तूच खून केला असेल. तू जरा लयच टिवटिव करायलीस ग. पुढचा नंबर तुझा आहे हे ध्यानात ठेव. माझा म्या काय केलंय? हेच जे लावा करत असतेस ना ते बंद करायचं आणि मी जे सांगतो ना तेवढंच ऐकायचं. म्या कधी काय ऐकलं नाही असं झालंय का? होय ना, मग थोबाड बंद करून तमाशा बघ. ना तू ती पिस्टल चालवलेलं नाहीस ना? बुवा मी खोटं बोलणार नाही माहितीये ना? तुझ्यावर विश्वास आहे माझा. मामा राणा तर काय झालंय? मामा तुम्हाला म्हणलं होतं का नाही या मग कोणतरी मोठा माणूस आहे म्हणून जो मला अडकवायलाय. हे बघ काय काळजी करू नकोस. एकच मिनिट. हॅलो कमिशनर साहेब नमस्कार. निवृत्ती नाईक बोलायला. एक काम होतं. अहो आमच्या भागात का नाही एक मर्डर झालाय. अवन संशयित म्हणून आपल्या खात्यातल्या एका हवालदार पोलिसाला धरलाय. हो होय साहेब, तो का नाही लई प्रामाणिक पोलीस आहे बघा. तेव्हा माझं म्हणणं एकच होतं की जो काय तपास करायचा का नाही नीट होऊ द्या. होय होय साहेब. हा ठीक. साहेब तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित तपास करू. होय तर बी आपल्या माणसासाठी जेवढं जमतंय का नाही तेवढं मी करणार. मामा उगं वशील लावायची काय बी गरज नाही. मी खूनच केला नाही तर मी निर्दोष सुटणार. ते फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर कळेल. बुवा मुकुंदला येताना सांगा ते रिपोर्ट घेऊन ये मला. होय सांगितलंय साहेब. फॉरेन्सिकचा रिपोर्ट येऊ दे नाही तर नाही येऊ दे, आमचं रानादा निर्दोष आहेत म्हणजे आहेत. होय रानादाने एक बी गोळी झाडली नाही, गॅरंटी आपल्याला.
घेतलं. नंतर मी चेक केलं तर त्यात एक गोळी कमी होती. पण मगापासून कसं सांगणार हेच कळत नव्हतं. पक्की गोळी कमी होती ना व? हो सर. असं कसं? अहो साहेब, मी एक पण गोळी चालली नाही. राणा, मग तुझ्या पिस्तूल मधली गोळी गेली कुठं? आता ती धनवडेला मारणारी गोळी आणि तुझ्या पिस्तूल मधली गोळी एक निघून ये म्हणजे मिळवून. हा हॅलो, हा फॉरेन्सिक लॅब, हा इन्स्पेक्टर तुकाराम तोडकर बोलतोय, सोनेवाडी पोलीस स्टेशन. हा आमचा रिपोर्ट. हाय सर. हां ओके. अहो मग तुमच्या पिस्तूल मधली गोळी? हे बघा, ते काय बी नाही, ते काहीतरी घोळ झालाय. तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही समजे घरला जावा. नाही नाही, मी तुम्हाला सोडून नाही जाणार घरी. अहो काय आहे, ते लिगल प्रोसिजरला टाइम लागणार आणि आता जामीन बी लवकर मिळणार नाही, तेव्हा तुम्ही घरला जावा. नाही, मी नाही जाणार. लक्ष्मी घरला आहे, ती उगा घाबरेल. तुम्ही समजे घरला जावा. अहो पण सूरज, तुम्ही समजे जावा घरला. आता अरे असं हे बघा, इकडे ज्यादा टाइम थांबता येणार नाही, तेव्हा तुम्ही समजे घरला जावा. काय काळजी करू नका, जावा तुम्ही. अंजली, सूरज, तुम्ही काही बी काळजी करू नका. वाटल्यास मी साहेबांना परत फोन करतो. हा, तुम्ही चला आता. चला चला. राणा, हे काही बरोबर केलं नाहीस तू. बोवा, आत टाका त्याला. नाही पण साहेब, मी काय म्हणते, संशयित असला तरी आरोपी आहे राणा, आणि वशिलेबाजी अजिबात चालू देणार नाही. मुकुंद फॉरेन्सिक रिपोर्ट घेऊन येईपर्यंत आत टाका आरोपीला. मी पिस्तूल जमा करून घेतलं. नंतर मी चेक केलं तर त्यात एक गोळी कमी होती. असं कसं? हो साहेब, मी एक पण गोळी चालली नाही. राणा, मग तुझ्या पिस्तूल मधली गोळी गेली कुठं? आता ती धनवडेला मारणारी गोळी आणि तुझ्या पिस्तूल मधली गोळी एक निघून ये म्हणजे मिळवून. ऋतू कोणकोणते आहेत, कोण सांगतंय? हा सांग. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. ही नावं का पडली माहित आहे? उन्हाळ्यात खूप ऊन असते म्हणून उन्हाळा, आणि पावसाळ्यात खूप पाऊस असतो म्हणून पावसाळा, आणि हिवाळ्यात खूप थंडी असते म्हणून हिवाळा. बरोबर. बस
पण सर आता उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात बी पाऊस पडतो ते का म्हणून? त्याचं कारण म्हणजे हवामान बदलत चाललंय, त्यामुळे ऋतुचक्रही बदललंय, त्यामुळे सगळ्यांचं नुकसान होते. हो सर, आमचा गहू पार बाद झालाय पावसानं. होय सर, आमचं बी लय नुकसान झालंय. त्याचं कारण हवामान बदलल्यामुळेच आहे. पण हवामान कशामुळे बदलतं सर? त्याला कारण आपणच आहे. आपण झाडं तोडतो, प्रदूषण वाढवतो, त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढत चाललेलं आहे, त्यामुळे हा बदल होतो. मग आपण प्रदूषण थांबवायला पाहिजे सर. बरोबर आहे, प्रदूषण थांबवलं पाहिजे. ते कसं थांबवणार? झाडं नाही तोडायची, कचरा नाही जाळायचा आणि प्लास्टिक बी वापरायचं नाही. बरोबर आहे. बसा खाली, बसा खाली. राजलक्ष्मी. हा सर. हेड सर म्हणायचं. काय म्हणायचं? हा हेड सर. हा, हे बघ, एक वाईट बातमी आहे. तू दप्तर घे आणि घरी जा. हिला जाऊ दे घरी. का? तुझ्या राणा दादाला अटक झाली. का? त्यानं मोठा भीम पराक्रम केलाय ना, म्हणून. कळलं? जा आता घरी. म्हणजे तुझ्या राणा दादाला पोलिसांनी पकडलंय. तू दप्तर घे आणि घरी जा. उगाच आमच्या डोक्याला आणखी एक ताप नको. समजलं ना? जा 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 घरी जा. समोर बघ. चल लवकर चल. घ्या घ्या घ्या, पेढ घ्या, पेढ घ्या, तोंड गोड करा, खावा खावा. ओ द्या द्या द्या, दमा 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 दमा. कुठं जातायचा? हे घ्या, पेढ घ्या, तोंड गोड करा. पेढ? हा, कसलं काय आहे? माझ्या दुश्मनाला लवकरात लवकर अद्दल घडणार आहे. दुश्मन कोण रे? असं काय करतायचा? या गावात माझा दुश्मन कोण आहे? कोण आहे माझा दुश्मन? अहो, आताच त्याला अटक झाली त्यो. अरे सुकाळीच्या आमच्या रानादाला अटक झाली आणि तू पेढ वाटतोय तुझ्या तर. काय आहे? अहो, अन्न म्हणजे परमेश्वर, आणि परमेश्वराला तुम्ही असं रस्त्यावर टाकलं सा, पायदळी तुडवलं सा. नाही नाही नाही, नरकात जातील, नरकात. अरे नरकात आम्ही नाही, तुझ्यासारखी जात्यात. हे बघ पप्या, परत जर आमच्या रानादाच्या आडवं गेलंस का नाही, तुझा पाय गुडघ्यात न काढून ठेवेन. लक्षात ठेव. एकदा का ह्यो रानादाचा गुन्हा सिद्ध झाला की मी गावात जिलेबी आणि गोल गोल गुलाबजाम वाटणार आहे. एक पेढा घे, तोंड गोड कर, खाऊन टाक पूर्ण पेढा. चल चल चल. कुठे कुठे? एक घे पेढा, घे पेढा, खाऊन टाक, पेढा खाऊन टाक. कसला पेढा? ते आधी खायचा मग सांगणार. नाही आधी सांग. अरे लॉटरी लागले रे मला. आता मिळाल्यात पैसे तर 2 नंबरचे काम सोड आणि सुधारायचं बघ जरा. होय होय, आधी पेढा खा तू, आधी पेढा खा. पैशाची लॉटरी नाही, वेगळीच लॉटरी लागल्या. कसली? माझा दुश्मन राणा, त्याला अटक झाली, तो गजाआड गेला. अरे कुठं फिरशिली पापड? लक्ष्मी, काय ग? कुठं निघालीस पळत पळत? रानादाला पोलिसांनी धरलंय. झालं? गावभर झाली बातमी सगळ्या. एक पेढा खा, पेढा. नकोय मला. अगं खा ग पेढा, मी सांगते म्हणून का? नकोय मला. मी खा म्हणलंय की नाही, गप पेढा खायचा. तो रानादा गेलाय जेलात, आता तुला पोत्यात बांधून आहे की नाही मी असं माळ्यावर टाकीन. खा पेढा. नकोय मला. अगं तू खुन्याची पोरगी आहेस, तुला काय बी बसते जर का खा. राजलक्ष्मी, हा की ग, खा पेढ. काय चाललंय? यो पप्पा आता बघ की, ते रानादाला कोणी म्हणालाय आणि मला जाऊ बी देत नाहीये. काय सुरू आहे? नाही हो, रानादाला खुनाच्या आरोपाखाली अटक झाल्या हे तिला मी सांगत होतो. म्हणजे अजून तसा पोलिसांचा संशय आहे, गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे. म्हणून मी देवळात गेलो, देवाला सांगितलं, देवा आमच्या रानादाला यातनं लवकरात लवकर सोडू. आणि त्याचाच मी प्रसाद घेऊन आलतो, लक्ष्मीला देत होतो, तर लक्ष्मी नाही म्हणत होती. हो बस,
परत जर का माझ्या मुलीच्या वाट्याला गेलास ना तर याद राख. चल. पेडा पेडा खात नाही. खुन्याची पोरगी आणि खुन्याची बायको. आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय. आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय. जय हिंद सर. मुकुंद, मिळाला का फॉरेन्सिक रिपोर्ट? होय सर. बघू. जे व्हायला नको तेच झाले शेवटी. काय झालं साहेब? धनावडेच्या बॉडीत सापडलेली गोळी राणाच्या पिस्टल मध्ये. काय? बुलेट केस मॅच होते आणि राणाच्या बोटाचे ठसे सुद्धा मॅच होत आहेत बुवा. कसं शक्य आहे साहेब? नाही नाही साहेब, राणा खोटं नाही बोलणार. बुवा, एक वेळ माणूस खोटं बोलेल पण मशीन खोटं बोलणार नाही. आपल्या पोलीस स्टेशन मध्ये असं व्हायला नाही पाहिजे होतं. राणानं खून केलाय बुवा. काय? नाही साहेब, राणा असं करणार नाही बघा. मुकुंद, आता आपल्या हातात काय राहिले नाही. आपल्याला राणाला आता कोल्हापूरला शिफ्ट करावं लागेल. बुवा, आता तुम्हीच सांगा राणाला. कोण? मी? मुकुंद, कोल्हापूरला फोन कर आणि जादाची कुमक मागून राणाला शिफ्ट करताना गाववाले आणले. मला चोख बंदोबस्त हवा. होय साहेब. राणा राणा बुवा, काय बी काळजी करू नका. एक डाव फक्त फॉरेन्सिक रिपोर्ट येऊ द्या, मग समजेस कळ. रिपोर्ट आलाय राणा. गोळी तुझ्याच पिस्टल मधली आणि तुझ्या हाताचे ठसे मॅच झाले पिस्टलवर. काय बुवा, पण हे असं कसं होईल? मी गोळी नाही चालवली हो. मी खोटं कशाला बोलेन? मला माहितीये, पण रिपोर्टच असा आलाय, काय करणार? नाही बुवा, काहीतरी भानगड आहे बघ. आपण नीट तपास करायला पाहिजे. राणा, तुला आता कोल्हापूरला ट्रान्सफर करायला लागणार. तर कोर्टात केस उभी राहिल्यावर जे काय होईल त्यावर आहे सगळं. हो बुवा, मी देवाची शपथ घेऊन सांगतो, मी खून नाही केला. पण मला माहित आहे हे समजा मला अडकवायला करायला. त्या धनावड्याचा खून करून माझा काटा काढायचा डाव येऊ. बुवा, तुम्ही सांगा की मी कसं सिद्ध करू आता हे? सध्या तरी काही इलाज नाही. जे काय होईल ना त्यासाठी तयार राहा. आम्हाला जे काय शक्य आहे ते आम्ही करू. बाकी भगवंतावर भरोसा. त्यामुळे चाललोय बघा बघ. मला या संबंधातनं बाहेर पडायचं. बुवा, मी जर अडकलो माझ्या घराचं काय?